थेट जाऊया विधान भवन परिसरामध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात पोहोचलेले आहेत। सोबत चंद्रकांत दादा पाटील देखील आहेत। थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आजच्या अधिवेशनासाठी पोहोचलेले होते। थोड्याच वेळात अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि आजचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवातच बरीचशी वादग्रस्त ठरेल। विविध मुद्द्यांवरती विरोधक सरकारला लक्ष्य करतील असा अंदाज आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय थेट विधान भवनावरनं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतायत। सोबत मंत्री माणिकराव कोकाटेही आहेत, तसंच मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा आहेत। नरहरी झिरवाळ सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतायत। आज राज्याचं नवनिर्वाचित सरकारचं म्हणजेच फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्यामुळे अर्थातच अजित पवारांकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण हे अर्थसंकल्पीय अधिवेशन त्यांच्यातर्फे मांडलं जाईल। परंतु त्याचबरोबर विविध मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावरनं विरोधी पक्षांनी आधीच सरकारला लक्ष करायला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या पातळीवरती महत्त्वाचे मुद्दे अर्थातच मस्साजोगचा हत्याकांड किंवा स्वारगेट इथे झालेला बलात्कार, सध्या पुन्हा एकदा वादात चर्चेत आलेलं छेडखानीचं प्रकरण मुक्ताईनगरमध्ये झालेलं, असे अनेक मुद्दे आहेत। पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया। वेदांत, कुठेतरी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं रणशिंग फुंकलं जात आहे, पण त्याचबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं सरकारला या अधिवेशनात द्यायला लागणार आहेत। वेदांत, काय सांगाल तुम्ही? नक्की, ज्या प्रकारे अनेक प्रश्न म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिला सुरक्षेचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं आता सरकारला द्यायची आहेत आणि विरोधक सुद्धा आक्रमक या सगळ्या प्रश्नांवर होणार आहेत। त्याआधी आपण बघतोय विधान भवन परिसरातलं हे दृश्य, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच सर्व महायुतीतले आमदार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांना अभिवादन करतायत आणि घोषणाबाजी सुद्धा केली जाते। एक प्रकारे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण बघतो, मागील अधिवेशन जेव्हा सुरू होत होते तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून अर्थसंकल्पाची सुरुवात किंवा मग सभागृहात हे सर्व जातात आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा आपण बघतो दृश्यामध्ये की सर्व महायुतीचे आमदार एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात। अर्थात महायुतीतील सर्व मंत्री एकत्र येऊन, त्याचबरोबर आमदारही काही एकत्र येऊन इथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतायत आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात करतायत। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थातच विविध मुद्दे आहेत ज्याच्यावरती चर्चा होईल। विरोधक सरकारला लक्ष्य करतील, शिवाय सरकारवरती सुद्धा कुठेतरी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्यांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये एक तणाव असेल, एक महत्त्वाची जबाबदारी असेल। त्यामुळे या संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे आता फक्त राजकीय वर्तुळच नाही तर सर्वसामान्यांचं सुद्धा लक्ष असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।